इयत्ता 8वी आपण पाहत आहोत NMMS साठीचे लेक्चर. त्यासाठी पुस्तक वापरते आहे मी आशा हे पुस्तक गेल्या 20 वर्षांच्या सरावाने केलेलं आहे. चला आजचा टॉपिक पाहूयात. आजचा टॉपिक आहे आपला संख्या मालिका, अंक मालिका, समसंबंध किंवा परस्पर संबंध. प्रकरण 11 चाललं. यामध्ये असतं काय तर पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध असतो तोच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असतो. पहिले दोन दिले असते, तिसरा गायब करतील, चौथं दिलेलं असेल, तिसरं गायब आहे, तिसरं शोधायचं, किंवा दुसरं गायब आहे, दुसरं शोधायचं. या चारपैकी कोणताही एक जागा ब्लँक असते, ती आपण शोधायची असते. बरं, त्यासाठी आपल्याला काय काय माहीत हवंय? त्यासाठी हवं आपल्याला वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, उलटसुलट क्रम, पट म्हणजे पाढे, समानता, गुणधर्म. बरं, बौद्धिक पातळी या सर्व क्रियांचा विचार करावा लागतो. आता पुढचं, यासाठी काय काय हवंय? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरलाच. 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाहिजेच आहेत, ते पण मागच्या वेळेस सांगितलंय. आणि घन किती हवे? तर घन 1 ते 20 मध्ये हवेत. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तो संबंध ओळखा. पहा आता 12 आणि 2 तर 24ला काय? 12ला 2 तर 24ला काय? आपण म्हणू इथे 6ने भागला असेल तर उत्तर किती येतं? 2. मग याला 6ने भागला उत्तर 4. पण पर्याय आहे का? 4 नाही. मग दुसऱ्या प्रकारे विचार करायचा. बरं, बे बे अंकांची त्यांची गुणाकार बे आहे. 4 दुने 8, 8 आहे का? आहे. मग आपलं ऑप्शन येणार आहे 4. म्हणजे त्यांच्या डिजिटचा गुणाकार होता, मल्टिप्लिकेशन होतं डिजिटचं. आता इथे पहा, इथे तसंच केलं, बे तर 24 दुने 8, सेम क्वेश्चन तर टाकणार नाही, ते दुसरा क्वेश्चन. इथे काय आहे? या बे इथं भागलं आहे 6ने, उत्तर आलं 2. इथं भागलं 6ने, उत्तर आलं 4. ऑप्शन 4 आहे. म्हणजे इथं काय होतं? 6चा भागाकार होता. ठीक आहे, पर्याय क्रमांक आला त्याचा 3. पुढचा 21 3 35 काय? 21 3 तर 3 आपण कसं म्हणू? दोघांची बेरीज 3 येते. मग 5 आणि 3 8, बेरीज येते का? 8 आहे. ऑप्शन मध्ये पण आहे, म्हणजे डिजिटची इथे काय होती? बेरीज. पर्याय क्रमांक येणार आहे 1. खूप छान असतात हे. पहिल्याचा संबंध ओळखता येणं महत्वाचं असतं. पहिले जोडी संबंध ओळखला की दुसऱ्या जोडीचा आपण करू शकतो. आता इथं म्हणून आपण 3 सख 18, मग 6 पंचे 30. इथं पण 6ने जर गुणलं तर उत्तर आहे की ते 30 नाहीये, म्हणजे ही ट्रिक, ही मेथड चुकीची आहे. बरं, मग काय करायचंय पाहूया. आता काय केलंय? 3चा वर्ग किती येतो? 9, आणि त्याची दुप्पट, वर्गाची दुप्पट 18. 5चा वर्ग 25, आणि 25ची दुप्पट 50. इथं काय होतं? म्हणजे वर्गाची दुप्पट. इथं काय होतं? वर्गाची दुप्पट. ट्वाईस केलेला आहे. ऑप्शन क्रमांक येणार आहे 2. पुढचा प्रश्न, 3 16 तर 28 काय? 3 16, 3च्या पुढे कोण आहे? 4 असतो, 1 ऍड केल्यावरती. 4चा वर्ग 16. मग 9च्या पुढे 1 ऍड केल्यावर कोण होतं? 9. 9चा वर्ग 81. उत्तर काय आलंय? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. मी फक्त नमुना प्रश्न घेतेय. सराव प्रश्नासाठी तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागेल. आणि सराव करताना काही अडलं तर वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये टाका, मी कमेंट वाचत असते. पुढचा प्रश्न, यासाठी तुम्ही स्कॉलरशिपचं मार्गदर्शिकाही पाहू शकता. मार्गदर्शिकाचे पूर्ण व्हिडिओ आहेत आपल्याकडे. मार्गदर्शिका सर्च करा त्याच्यावरती, किंवा SMK ट्युटोरियल सर्च करा. SMK ट्युटोरियल. तुम्हाला स्कॉलरशिपचे व्हिडिओही तुम्हाला मदतशीर ठरतील ना. जे टॉपिक आहेत, हे जे टॉपिक आहेत त्यातून पाहू शकता तुम्ही. पुढचं, 17 41 21 काय? आता पाहिजे 17 आणि 41 वजाबाकी किती येते? 24. मग इथे 24 वजाबाकी येण्यासाठी काय करावं लागेल? इथं आपल्याला 24 ऍड करावं लागेल. किती आलं? 45. NMMS हे पुस्तक जे मी हे पुस्तक जे आहे आशा हे पुस्तक गेल्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून काढलेलं आहे. याच धर्तीचं प्रश्न असतात परीक्षेला. त्यामुळे हे पुस्तक वारंवार सोडवलं, वारंवार व्हिडिओ पाहिले, मार्क्स मिळून जातील तुम्हाला, काहीच काळजी नाही. पण केलं पाहिजे ते तुम्ही. 11
121 हा काय असतो, 11चा 121 हा वर्ग असतो, त्यातून एक वजा केला 120. 12चा वर्ग 144, त्यातून एक वजा केला 143. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न चाललाय आपला 8वा. आता पाहिलं दिसलं लगेच समजतं. 7 8 56, 6 पंचे 30 आहे ऑप्शन इथं, हो की नाही. पर्याय क्रमांक 4. ज्यावेळेस 2 ऑप्शन निघतील, 2 जणांच्या 2 डोक्यांनी वेगवेगळे ऑप्शन निघतील, त्यावेळेस त्या प्रश्न कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर तो प्रश्न परीक्षेमध्ये कॅन्सल केला जातो आणि त्या प्रश्नाचे मार्क कोणाला दिले जात नाही. म्हणजे आउट ऑफ जर 100 असेल, 2 मार्क गेले चुकीच्या प्रश्नाचे, मग 98 पैकी रिझल्ट लागतो. पुढचं 5 50 9 का, आपण काय म्हणू 5 10 50 9 10 90, पण 10 ऑप्शन नाहीये, मग वेगळा विचार करायचा. बरं, याचा वर्ग केला 25, 25ची दुप्पट 50, 9चा वर्ग केला 81 आणि 81ची दुप्पट 162. इथे काय होतं, वर्गाची दुप्पट होती. ट्रिक करत राहायच्या, हे आलं का नाही, मग ते आलं का नाही, कुठली तरी ट्रिक बसते बरोबर. की तो प्रश्न होता 9वा. आता आपला 10वा हवा प्रश्न. स्कॉलरशिपला बसले ना तर खूप सोबत जातात NMS. आता स्कॉलरशिप 7वीला आहे, त्यामुळे तुम्ही 7वी तर तयार होता NMS साठी. आणि NMSचा अभ्यास पण 7वीपासूनच चालू करायचा, शीनच नाही. 30ला 915, तर 12ला काय, 30चा वर्ग काय असतो 900, आणि हे 15 जे आहेत ना याची हाफ, 30ची हाफ काय असते 15, मग किती बेरीज झाली त्यांची 915. 12चा वर्ग काय 144 आणि 12चा हाफ किती 6, 150. ऑप्शन यायला पाहिजे. ओके, ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. 30चा वर्ग 900, त्याच्यामध्ये 30ची हाफ टाकली, 12चा वर्ग 12ची हाफ टाकली. पुढचा प्रश्न 8 64. आता इथे काय 8चा वर्ग 64, मग काय इतक्या मोठ्या संख्येचा वर्ग जाईल इतकं छोटा असेल का, नाही, म्हणजे तो वर्गाची ट्रिक नाही. बरं, 8 हा कोण आहे तर 2चा घन आहे, आणि 64 कोण आहे, 64 हा 4चा घन आहे, म्हणजे 2चा घन 4चा घन. मग 216 कोणाचा घन आहे, 6चा आहे, आपले पाठ आहेत. मग तिथं 2चा फरक केला, मग इथं का 8चा घन, 2चा फरक करून 8चा घन काढायचा 512. 8चा घन किती असतो 512. पर्याय क्रमांक 1. पुस्तकासाठी वर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा, चरडे सर म्हणून नाव आहे. 1 8 तर 9 काय, आता पहा 1चा 1 हा वर्ग पण असू शकतो, 1 हा घनही असू शकतो, 1 हा चौथा घातही असू शकतो, हो की नाही. तर 1 हा आहे इथं पकडायचा, 1चा वर्ग पकडलाय. 8 काय 1च्या 1 हा कोणा इथे दिला जो 1 आहे, इथे दिलेला जो 1 आहे, 1 मिनिट, हा जो 1 आहे तो 1 वर्गाचा, म्हणजे त्याचा बेस झाला 1, त्याच्यामध्ये 1 मिळवला किती आले 2, आणि 2चा घन घेतलाय 8. बघ ना, याचा बेस घ्यायचा सुरुवातीला पाया. बरं, 9 कोणाचा वर्ग आहे 3, आता 3 हा पाया आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवला 4, म्हणजे 4चा घन 64. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 222 तर 7ला काय, 6 222 तर 7ला काय, पहा 6चा घन काय आहे 216, 216 मध्ये 6 मिळवलाय तर किती होतो 222. मग 7चा घन काय 343, 343 मध्ये 7 मिळवला 650, सॉरी 350. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे एनला त्याच संख्येचा घन, त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवायची. 25चा वर्ग 625, 35चा वर्ग काय, तर पहा ज्यावेळेस एक ट्रिक सांगते, संख्येच्या शेवटी जर 5 असेल, कोणती पण संख्या घ्या, आपण 85 घेतली, शेवटच्या संख्येचा वर्ग करायचा 25 आणि 8, 1 2 3 म्हणताना 8 नंतर कोण येतो 9, मग 9 8 72, हा झाला 85चा वर्ग, हा झाला 85चा वर्ग. आपला कोणाचा वर्ग काढायचा इथे, आपला काढायचा 35चा वर्ग. 35चा वर्ग काढताना 5चा वर्ग लिहायचा 25 आणि 3 नंतर कोण येतो 4, 3 चौक 12. ऑप्शन क्रमांक 4. पहा, तुम्हाला शेवटी 5 असताना वर्ग कसा काढायचा ते ट्रिक सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न 15वा 583 488 243 ला किती. आता पहा
इथं ट्रिक काय दिली, ह्या तिघांची ही बेरीज 5 + 8 + 3 = 16 आणि ह्यांची बेरीज येते, इथे 16 येते आणि इथे येते 20, म्हणजे बेरजेमध्ये 4चा फरक. यांचं पहा यांची किती येते बेरीज 14, 14 आणि 4चा फरकला 18. या ऑप्शनपैकी 18 बेरीज कोणाची येते, तर पहा 3 आणि 7 10 आणि 8 18. ऑप्शन क्रमांक 3. सर्वांचं करून बघा, ओरली समजते आपल्याला. 7 3 10 8 18 होते. पुढचा प्रश्न. आता हे तर काय आहे, वर्ग. 841चं वर्गमूळ काय, 29 आणि 2 8 9चं वर्गमूळ काय असतं, 17. म्हणून वर्ग पाठ करा, खडखड पाठ करा. 8ला 28 तर 15ला काय. आता 8 हा काय आहे, 3च्या वर्गातून 1 गेला 8 आणि 3च्या घनामध्ये 1 मिळवलाय. वर्गातून 1 कमी केलाय, घनात 1 मिळवलाय. मग 16 पाहिजे. इथं 16 कोणाचा असतो, 4चा. ओके ना, 4चा वर्ग. 4चा घन काय येतो, सॉरी 4चा घन असतो 64, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा 65. म्हणजे पाहिजे काय केलेलं आहे, याचा वर्ग काढलाय. 3च्या वर्गातून 1 वजा केलाय, 3च्या घनामध्ये 1 मिळवलाय. मग इथं 4च्या वर्गातून 1 वजा केला, 4च्या घनामध्ये 1 मिळवला, उत्तर आलं 65. ऑप्शन क्रमांक 2. आता पाहिजे 7 ला 52, 13ला काय. 7चा वर्ग किती येतो, 49. 49 मध्ये 3 मिळवले 52. 13चा वर्ग काय येतो, 13चा वर्ग 1 6 9, त्याच्यामध्ये जर आपण 3 मिळवले तर किती येणार आहे, 172. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 49ला 513, आता 64ला काय. पहा आता 49 काय इथं, 7चा वर्ग आणि हा काय 512 जर असता तो कोण असता, 8चा घन, त्याच्यामध्ये 1 मिळवलाय. मग 64 कोण आहे, त्याचा बेस काढा आहे 8 8 64. त्याच्यानंतर कोण येतो 9, 9चा घन 729, त्याच्यामध्ये 1 मिळवला. समजतंय. इथे आधी एका संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येच्या घनामध्ये 1, पाठोपाठच्या संख्या घेतात फक्त. इथं 7 आणि 8 आहे आणि इथे 8 आणि 9 आहे. 9च्या घनामध्ये 1 मिळवलेला आहे. ऑप्शन आला आपलं पर्याय क्रमांक 1. 19 प्रश्न झालेत. शेवटचा प्रश्न आहे. आता पहा, ह्या खूप मोठं असलं तरी सगळं बेरीज करायची. ही एक ट्रिक आहे, कारण यांच्यामध्ये काय वर्ग बिर्ग घन बिन एवढे मोठे तुम्हाला देत नाहीत ते. चला मग ह्यांची बेरीज करूयात. ती किती आली, 26. याची बेरीज करूयात, ती आली 26. याची बेरीज करूयात, ती आली 26. म्हणजे डिजिटची बेरीज करायची आपल्याला, त्यांच्या अंकांची बेरीज. ती आली 26. आता ह्यापैकी कोणत्या ऑप्शनची बेरीज 26 येते, तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यांची बेरीज करा. ह्यांची बेरीज करून पहा, यांची करा, यांची करा. ज्यांची 26 येईल तो पर्याय आपला. ठीक आहे. NMS आपण घेत आहोत. NMS साठी पुस्तक वापरलं आहे मी. आशा हे पुस्तक. आशा हे पुस्तकातला फक्त मी घेतले आहेत नमुना प्रश्न घेतलेले आहेत. सराव प्रश्नासाठी तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं आहे.